या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून म्हणा आणि संघाला त्यांचं बॅकबोन नेहमीच राहतं. शशिकांतजी घरत असतील, पद्माकर घरत असतील, महेशजी घरत असतील, कैलासजी घरत असतील, दशरथजी घरत असतील, संपूर्ण जी मंडळी आहे ती दिग्गज मंडळी या अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन चालत असताना पाहायला मिळते. त्यामध्ये अक्षयजी पाटील, प्रणयजी पाटील, शुभम घरत इथे आहेत. संपूर्ण निरंजन पाटील असेल, सुरेंद्र घरत असेल, बंटी घरत असेल, कल्पित पाटील असतील, उमेश घरत असतील, भरपूर अशी जी मंडळी पाहायला मिळते कॉपरेट करणारी. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होते. पिंकेश पाटील, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. अमीर कारई सर त्या ठिकाणी इशारा करतात यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. विकी आणि अनिकेत, गेल्या मॅच मध्ये अनिकेतने जबरदस्त खेळ साकारला गेला होता. विकीने सुद्धा त्याला सुरेख साथ दिली होती. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं की यावेळेला हाईट फॅक्टर आहे. आदित्य थोडेसे यावेळेला नाराज असताना जर कदाचित LBWच्या सुद्धा DRS असता तर यावेळेला घेतलं गेलं असतं, नो डाऊट अबाउट इट. परंतु इथे LBW आणि कॉट बॅहेंट या दोन गोष्टी सोडून मात्र आपण सातत्याने DRS वापरतोय. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. नैनेश किनीची ही खासियत राहिली. टप्पा अचूक पद्धतीने वेगेबरोबर बाउन्स सुद्धा मिळताना पाहायला मिळतो. विकीने जर 4 बॉल 4 षटकार आणि 4 चौकार, 4 बॉल 4 चौकार आणि 3 षटकार जर ठोकले तर सचिन घरत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पंचांकडे दाद मागितली होती. परंतु इथे जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली फलंदाज पाहत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बिफोर विकेट. मात्र यावेळेला आपण पाहतायत ज्या पद्धतीने विकीला मात्र परतावं लागेल. लेग बिफोर विकेट LBW पकडला गेला आणि पायचीत पकडल्यानंतर थोडंसं जरूर नाखुश विकी हा फलंदाज. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर हा बॉल बरोबर मिडल स्टंप्सला होता. ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर थोडीशी गिरकी घेतली होती आणि नैनेश चांगली गोलंदाजी करतोय. कधी बाउन्स, कधी खालून बॉल निघून जात आहेत, तर कधी ह्या वेळेला आपण पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतोय, कधी राईज बॉल करतोय. म्हणजेच व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. नेक्स्ट मॅच लगेच होईल, याची दखल घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचं नो एक्सक्यूज. हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली गोलंदाजी हाताळली. काय बॉलिंग केले या वेळेला. 1 वाईट व्यतिरिक्त 4 बॉल आणि 1 विकेट. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले सध्या तरी. पुल करण्याचा प्रयत्न होता. फिल्डरला निवडलंय आणि फिल्डर कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच विशाल. चांगला झेल टिपला गेला आणि सेकंड विकेट डाऊन. स्वप्नीलला सुद्धा परतावं लागेल. बेजबाबदार फटका खेळला आणि सरळ बॉल शॉट मिडॉनला निघून जातोय. तत्पूर्वी विकेट मिळेल. मयूर पाटील, विराथन खुर्द यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. मयूरजी पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. हा बॉल पहा. प्रिव्हियस बॉल खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता, हॅमर केलं होतं या बॉलला, परंतु बॉलने खूप उसळी घेतली आणि उंची घेतली आणि सरळ जजमेंटला वेळ मिळाला. विशाल सेफ हँड. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला पहिलं आणि पहिल्याच 5 बॉलमध्ये 2 फलंदाजाला गारद केलंय. काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. ओमसाई विराथन एका साईडला स्ट्रगल करत असताना पाहायला मिळते. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द अगदी फॉर्मामध्ये असलेला संघ. 25 मिनिटांचा कालावधी घेतला गेलाय. तुम्हाला पहिलं षटक किती मिनिटात तुम्ही फेकलंय याची माहिती आम्ही जरूर देऊ. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अगदी नेत्रदीपक असं आयोजन. ऑल इज वेल.
मुकेशजी किनी यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या वेळेला बॉलने वेध घेतलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, स्टॉप केले शेवटच्या मोमेंटला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चिन्मय त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. सध्या तरी मात्र पहिल्या षटकाचा आढावा घेत संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. पण यावेळेला स्लो मोशन मध्ये आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहतायत की बॉल बाउंड्री लाईन टचला यावेळेला जरूर रोखला गेलाय का. फार वेगाने गेले होते चिन्मय. बॉलने मात्र तिथेच एकाच जागेवर 3 ते 4 बाउन्स घेतले होते आणि तेवढा वेळ चिन्मयला मिळाला काय. स्लो मोशन मध्ये आपण पाहतायत बॉलला आतमध्ये ढकलला आणि त्यानंतर पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता, त्यामुळे सेफ आहे. चांगली धावसंख्या यावेळेला 2च्या मदतीने उभारली गेली आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर ओमसाई विराथन टीम चाफेवाडी या टीमला पराभूत केल्यानंतर आपण पाहतायत. चला पिंकिश पाटील आपण या, आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाईल. 3-2 सध्या आपण पाहताय स्थिती एक षटकाच्या समाप्तीनंतर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. पहिला षटकासाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे तो 6 मिनिटाचा. पिंकिश पाटील जर असाल तर या लगेच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई विराथन टीम. ईशांत किनी आक्रमकतेचा गोलंदाज. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा झेल महत्वाचा असणार आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप स्वप्नीलने केली चुकी आणि इथून जर आपण पाहिलं तर यावेळेला कॉलिंग नव्हतं, टक्कर झाली, फंबल झाले आणि त्याचा आता नतीजा काय. अनिकेत सारख्या सेट फलंदाजाच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा. ऑन दी टोस खेळला गेला होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, फोर्स केले होते या बॉलला. बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि काय कॅमेरामॅनने फॉलो केले या बॉलला. ग्रेट कॅमेरामॅन. अतिशय चांगल्या पद्धतीने संधी होती पुन्हा एकदा. जसं फुटबॉलमध्ये बॉलला टॅकल केलं जातं तसंच यावेळेला स्वप्नीलने केलं. अप्रतिम चांगला फटका आहे. घ्या, झेल सोडलाय तर त्याचा परिणाम मात्र सोसावा लागेल. विकास किनी बॉलचा पाठलाग करतायत. सरळ बॉल निघून जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. गुड शॉट. 4 रन. चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर ईशान किनीची थिंकिंग चांगली होती. सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळाला. बॅटचा फेस ओपन करत असताना बॉल थर्ड मॅनला निघून जातोय. झेल होता, झेल सुटला आणि त्याचा परिणाम सोसला. आता ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना ही सुद्धा संधी होती, परंतु हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात. एखादा फलंदाज सेट झालाय, तो सातत्य दाखवतोय, तर अशा वेळेला मात्र त्या फलंदाजाला सर्वात जास्त धावा रोखणं हे तुमचं कर्तव्य असतं. परंतु तसं काही घडलं नाही आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले. ओमसाई विराथन टीम प्रथम बॅटिंग करत असताना अनिकेत 7 वर खेळतोय तर अक्षय किनी 2 वर खेळतोय. ईशानचा हा बॉल या वेळेला थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय नितेश कदम सरांकडून. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. थिंकिंग चांगली वापरतो. ऑफस्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत नाही. ऑफस्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू पिच करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला बॉल होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने व्हाईट बॉलचा इशारा. नैनेशला माहिती आहे की सेकंड लाईनच्या बाहेरून गेलाय आणि त्यामुळे कदाचित DRS जर वापरला तर तिथे आपल्याला लॉस स्वीकारावा लागेल. त्यामुळे हा बॉल आपण पाहिला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर बॉल होता. सेकंड लाईनच्या बाहेर बॉल पिच झाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 12-2 3 बॉलच्या समाप्तीनंतर. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीराचा जरूर या वेळेला भाग दूर होता आणि इथून टो एंडला बॉल जरूर आपण पाहू शकताय. तर कनेक्ट होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 14 या धावसंख्येवर. 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. ईशांत किनी एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट आणि विराथन खुर्चा भवितव्य आहे, उज्ज्वल भविष्य म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. गॅप आहे आणि सरळ बॉल निघून चाललाय. जिथे वारा तिथे षटकार मारा ही टॅगलाईन या वेळेला यूज केली अक्षय किनीच्या बॅटमधून. क्लास षटकार. 6 धावा.
चांगला फटका होता. लो फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं गेलं, षटकारात परावर्तित केलं. इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. गॅपमध्ये बॉल आहे, सेफ झोनमध्ये आपण पाहू शकतायत. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल, तत्पूर्वी 2 रन्स. धावा येत आहेत, धावा थांबत नाही आहेत. तुमची सायकोलॉजी हीच महत्त्वाची असते की स्ट्राईक रोटेट करणं. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. त्या बेसिकला मात्र या वेळेला जरूर कर्तृत्वाचा ठसा उमटवणं आणि तेच मात्र यावेळेला केलंय. कुशल नेतृत्वावर आता सध्या तरी बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. 22 ला 2 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या तरी आकडे आपण पाहिला तर 22 रन, 2 विकेट आणि 2 षटक समाप्तीवर झालंय. सध्या तरी आपण पाहतायत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. 2 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे तो 11 मिनिटाचा. आता 3 षटकं तुम्हाला फेकायची आहेत 14 मिनिटात. कुठे चालला जातो तर ऑलरेडी उशिरा आला. यो मोठे म्हणला मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाळा. माझी सासू तुझी मदर माझी होणारी हम सफर. आय लाईक यू ब्युटी, आय लाईक यू फॅशन, तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं टेम्पर, जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सध्या आपण पाहिलं तर अनिकेत कॅच ड्रॉप ऑन 0, शून्यावर मात्र कॅच ड्रॉप झाला होता. स्वप्नील, आता स्वप्नीलला ती नामी संधी आहे. जरी माझ्या हातातून झेल सुटला परंतु इथे विकेट घेण्याचे चान्सेस मला निर्माण झालेत. पहिलाच बॉल खोलवर चेंडू होता, बुंद्यातला बॉल पाहायला मिळाला आणि खोदून काढला जातोय. अक्षरशः तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल. अनिकेतने स्ट्राईक रोटेट केले आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा हाच तो तुम्हाला फायदा मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई विराथन टीम. ऑन साईडला बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि आदित्यने कोणतीही मिस्टेक केली नाही. सेकंड अटेम्प्टला बॉल कॅरी करत असताना पाहायला मिळतोय एक चांगला झेल. फलंदाज होतो या वेळेला फेल. बॅक टू द डगआउट. ए डीजे पम्या, बायांचं गाणी वाजव. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. इंटरव्ह्यूल विकेट आता सध्या तरी मिळत असताना स्वप्नील किने एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी सुद्धा करताना पाहायला मिळतोय. अखेरकार विकेट मिळवली परंतु आता ही महत्त्वपूर्ण जोडी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज टिकून राहिले 4 ते 5 षटकांपर्यंत धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी ब्रेक थ्रू पुन्हा एकदा लावून देईल का? त्यासाठी गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज आहे. शैलेश निवल बॅटिंग ट्रान्सफर. अप्रतिम चांगला फटका खेळला गेलाय. बॅकफुटला जात असताना बॅटचा फेस ओपन केला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ पाहायला मिळाला. वेगेचा फायदा उचलला स्वप्नीलच्या आणि सरळ आल्या आल्या मात्र यावेळेला चौका ठोकलाय. 4 रन. दुश्मन किती करतात ती पब्लिक नावावर मरते. दुश्मन किती करतात ती पब्लिक नावावर मरते. या चौकार आणि संघाची धावसंख्या काय अप्रतिम. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. कट केला या बॉलला आणि सरळ बॉल निघून गेला चौकारासाठी. गुड शॉट. 27 ला 3. या वेळेला पूल केलंय. पूलचा फटका अगदी पॉवरफुल नव्हता, डिलाइटफुल नव्हता आणि त्यामुळे या वेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होताना असं वाटलं की वाऱ्याच्या झोतावर बॉल निघून जाईल परंतु तसं काही घडलं नाही. अनसक्सेसफुल. फलंदाज बाद. 27 ला 4. शैलेश निवल 2 बॉल 4 रन. 200चा स्ट्राईक रेट, 1 चौकार. बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण विकेट मिळते. काय गोलंदाजी केली स्वप्नील किनीने. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. मॅग्निफिसंट बॉलिंग.
27 ला 4. आपण पाहतायत लाख मोलाची स्पर्धा चापेवाडी चषक 2026 चा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात सुवर्ण हस्ताक्षरामध्ये 1 मार्चचा दिवस कोणता संघ कोरून ठेवेल याकडे लक्ष वेधित आहे आणि त्यामुळे चेंडू आणि फळी यांच्यातलं द्वंद्व युद्ध संघर्ष पाहायला मिळतं. बॅटची एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. अर्थातच लॉंग स्टॉप रिझनला फील्ड करताय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, फिल्डिंगवर पाणी फिरलं. स्वतःच्याच फिल्डिंगवर मात्र डायरेक्ट हिट करण्याचा इरादा दाखवला. तिथे ऑलमोस्ट फलंदाज क्रीजमध्ये होते परंतु फेकी करण्याची गरज नव्हती. क्रिकेटमधला जो डबल सी आहे तो कंट्रोल यावेळेला दाखवला नाही तो फिल्डरने. अक्षय त्या ठिकाणी होते. आदरणीय सन्माननीय रमणिकजी घरज साहेब चाफेवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपलं मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभलं या स्पर्धेच्या माध्यमातून त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. 28 ला 4. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी नाकाला या मातीचा सुगंध करून जाणारा बॉल होता. या पंचांनी सांगितलं यावेळेला बॅटरने DRS घेतलाय की हाईट फॅक्टर आहे का चेक केलं जाईल. डोक्याच्या वरून बॉल निघून गेलाय का, कारण गुडलेन स्पॉटवर बॉल जरूर डिलिव्हर्ड झाला होता आणि त्यामुळे या 2 फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकदा आपण चेक करूया आणि इथून जर आपण पाहिलं तर हा बॉल अगदी आपण पाहतायत शेवटच्या मोमेंटला डिसिजन पेंडिंग राहिलंय. महेंद्र भोईर सर दर्शवतील फायनल डिसिजन. इट्स अ व्हाईट बॉल. यावेळेला आपण पाहतायत हा व्हाईट बॉल पंचांनी मात्र जरूर दर्शवलं गेलंय. थोडीशी मान झुकली होती, डोकं स्थिर नव्हतं आणि कदाचित या वेळेला तेच पंचांनी पाहिलं आणि यस इथे DRS तुमचा जो आहे तो रिटर्न मिळेल आणि 1/4 ओव्हर या वेळेला जरूर दर्शवलं गेलंय. गोलंदाजाला चांगला बॉल डिलिव्हर केला होता, नो डाऊट अबाउट इट, परंतु थोडेसे या वेळेला बॉलला कंट्रोल करू शकले नव्हते. अप्रतिम चांगला फटका अनिकेतचा दमदार आणि शानदार चाबूक शॉट. हर्षल मांगेला यांना मात्र आमच्या कॅमेरामॅनला सन्मान करण्यासाठी बॉल निघून गेलाय. काही चौकार आहे की षटकार, तर चौकार दाखवलाय पंचांनी मात्र यावेळेला दर्शवलंय. यस इट इज अ 4 रन. गुड शॉट. 4 रन. माझी बांगडी 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 माझी बांगडी बांगडी बांगडी. संघाची धावसंख्या 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदरणीय सन्माननीय आनंदजी बरबोस शेठ यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 25,000 रुपये अर्नाळा या ठिकाणाहून दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि खुशी इलेव्हनचे प्रोप्रायटर आदरणीय अल्पेशदादा भोईर यांच्या सहकार्याने आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील विद्यमान सध्या तरी नगरसेवक आपण पाहतायत नवनिर्वाचित आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे सदानंद दादा पाटील यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. अल्पेशदादा भोईर आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. आपल्या सहकार्याने मात्र यावेळेला एका झाडाखाली मात्र शशिकांतजी भोईर आणि अल्पेशदादा भोईर यावेळेला मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आणि दरवर्षी अल्पेशदादा भोईर या स्पर्धेला सपोर्टेबल त्यांचं असतं. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे अल्पेशदादा. थँक्यू व्हेरी मच. मॅन ऑफ द सिरीजची सायकल त्यांच्या माध्यमातून यंदा आपल्याला पाहायला मिळते. अल्पेशदादा आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सध्या आपण पाहिलं तर अनिकेतला मात्र परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 33 ला 5 रनआउटच्या स्वरूपात बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. 33 ला 5 सध्या तरी आपण पाहिलं तर शांत किनी चांगला गोलंदाज आहे. एक्झाम सुरू आहे तरी सुद्धा मात्र क्रिकेटवरचा अफाट प्रेम. रात्री तो अभ्यास करतो आणि सकाळी क्रिकेट जॉईन करतो.
विकास किनी 140+ क्रिकेट म्हणून ज्यांची ओळख आणि चांगला झेल टिपला होता त्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल. आदित्यसारखा खेळाडू एक टीम मॅनेज जरूर करत असताना पाहायला मिळतो आणि हार्दिक किनी सध्या तरी आता खुश असतील यात ती मात्र शंका नाहीये. वेळेला ऑन साईडला खेळायचं होतं परंतु ऑफ साईडला बॉल निघून जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंटला फार वेगाने फिल्डर आले त्याला बीट करत बॉलने मात्र वेध घेतला आणि सरळ बॉल निघून जातोय 4 रनसाठी. चौकार, गुड शॉट, 4 रन. धावा. काय फटका खेळला होता, चांगला फटका. आणि पहा 3 बाउन्सने जवळजवळ सचिन किनी विठ्ठलवाडी यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला. काशीनाथ दादा पाटील 11,000 रुपये या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं आणि अल्पेश दादा भोईर यांच्या सहकार्याने मात्र हे संपूर्ण जे आर्थिक साह्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि काय अल्पेश दादा भोईर, जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि त्यांचा स्वभाव हा पेड्यासारखा. अल्पेशदादा भोईर आणि शशिकांतजी भोईर मामा यांचं खूप खूप धन्यवाद आहे. अल्पेश दादा भोईर जे मामाश्री आहेत अक्षय पाटील आणि प्रणय पाटील यांचे आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव सुद्धा पेड्यासारखा असतो. कारण राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. त्यांचा स्वभाव हा पेड्यासारखा असतो आणि अल्पेशदादा भोईर यांचा स्वभाव हा पेड्यासारखा पाहायला मिळतो. शशिकांतजी भोईर असतील, अंकुश जी भोईर असतील यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. 38ला 5 सध्या आपण पाहतायत. ओम साई विराथन टीम स्ट्रगल करते. संघर्षाची नाव सध्या तरी या वेळेला पाहायला मिळते. ऑफ साईडला फोर्स केले या बॉलला. काय फटका खेळला होता, जागेवरून फटका खेळला. खडे खडे स्ट्रोक या फटक्याला एक्झिक्यूट केला आणि सरळ बॉलला पाठवला. मिड ऑफ क्लिअर करणारा धमाकेदार चाफेवाडी चषक षटकार. 6 धावा. वा हा षटकार सध्या तरी ही नोंद डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा मनसुबा बाळगला परंतु नैनेश कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. नो मिस्टेक, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथे आपलीच पावरणी आपलाच जो उडू देतो षटकार, जाऊ दे पोच, साधूचे एक शॉट उडू देतो. 44ला 6 सध्या आपण पाहत आहेत आणि इथून फलंदाज बाद होताना नैनेश किनीने खूप चांगला झेल टिपला. पहा हा अँगल आपण पाहिला तर अप्रतिम पाहायला मिळतो. बॅटचं टॉपिच लागलं होतं, बरोबर एलिव्हेशन मिळालं नाही आणि बराच उंचीवर चेंडू गेला. तिथून रनिंग मध्ये सुंदर झेल टिपत असताना MSD स्टाईल मध्ये नैनेश किनीने बॉलला कॅरी केलं. फलंदाज बाद. 44ला 6, 4 षटकांच्या समाप्ती अखेर. गोलंदाज नैनेश. याच मैदानात आपण आमदार चषक पाहिलं होतं. ऑल इंडिया ओपनचे प्लेयर महारथी आले होते त्या अल्पेशदादा भोईर यांच्या माध्यमातून. या वेळेला आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फर्निचर डिस्ट्रॉइड. व्हॉट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल बॉलिंग. फलंदाज बाद. 44ला 7 धक्के बसले गेलेत. सध्या आपण पाहत आहेत 5वं षटक. रणनीती चांगली केली होती, चांगली झाली होती. 3 बॉलमध्ये 5 रन, 166.67 स्ट्राईक रेट तुषारचा आणि 1 चौकार त्यामध्ये समावेश पाहायला मिळाला. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आयोजकांचं की आमच्या मैदानात स्पर्धेच्या माध्यमातून कृष्णा सातपुते यावा, लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कालच्या दिवसात त्याने भार्गव पाटीलला सुद्धा पाहिलं आणि प्रभावित झाला. आणि त्यानंतर निमेश सान्ने नायगावचा जो विशाल कोळी यांच्या संघामध्ये खेळतो त्या 2 खेळाडूंची नावं त्यांनी घेतली. आणि खऱ्या अर्थानं कृष्णा लक्ष्मण सातपुते त्याचं सुद्धा या मैदानात अल्पेशदादा भोईर एका शब्दावर मात्र कृष्णा सातपुते आले होते. टेनिस बॉल क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलात तर एक सदिच्छा दूत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ब्रँड अँबॅसेडर बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलंय. 44ला 7. नेक्स्ट इयरला ती स्पर्धा होणार होती. करण अंबालाला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं परंतु काही
कारणास्तव ती स्पर्धा मात्र पोस्टपोन झाली, परंतु येत्या काही काळामध्ये पुन्हा एकदा मात्र अल्पेशदादा भोईर यांची स्पर्धा पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. आणि ते थंब सुद्धा करतायत एका झाडाखाली बसून, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल दत्तात्रय पाटील साहेब यांच्या वतीने सुद्धा आपलं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला खेळले, खूप चांगला फटका तर आहे, एक रन मिळेल, दुसऱ्या रनसाठी पलटलेत परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. शुभम गरत आम्हाला दर्शवतायत 45, लॉस ऑफ 7 विकेट, 45ला 7. ही खेळपट्टी अशी आहे की समान न्याय देणारी खेळपट्टी बनवली गेली. ऑन साईडला चांगला फटका तर आहे, एक रन मिळेल. आता जेवढ्या धावा येतील तेवढ्या महत्त्वपूर्ण असणार आहेत. फिल्डर पुढे सरसावले गेले, अनिकेतला आपण पाहतायत, एक रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचली गेले. 46 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार, राईट द विकेट नाही किनीला आपण पाहतायत, चांगला बॉल नाहीये. अमीर कारई या वेळेला दर्शवतायत यस वाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप, बॉल सोडून जाणार होता. एक रन तर डेफिनेटली मिळेल. हा बॉल प्रिव्हियस बॉल आपण पाहिला तर लेग स्टंप सोडून जाणार होता. चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय. जयेश मांगेला आणि हर्षल मांगेला सध्या आपण पाहतायत, दोन कॅमेरामॅन आहेत. सरळ बॅटचा वापर केलाय व्ही फॅक्टर मध्ये, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि साईनाथजी घरत यांचं चौकाराने स्वागत. 4 रन. आणि संघाची धावसंख्या आता सध्या तरी आपण पाहिली तर 51 वर जाऊन पोहोचले. 51 रन्स ओमसाई विराथन टीम. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, या वेळेला ऑफ साईडला चांगला फटका खेळलाय, ट्रू दी कव्हर, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. 4 रन. चांगली फटकेबाजी या वेळेला पाहायला मिळते. या वेळेला ऑफ साईडला आपण पाहतायत चांगला फटका आणि इथून जर आपण पाहिलं तर 4 रन मिळत आहेत. क्लास बॅटिंग. आणि इथून जर आपण पाहिलं तर संघ जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर. एकंदरीत आपण पाहिलं तर 55 धावा. या वेळेला 8वा धक्का बसेल का नाही. इनफिल्डच्या वरून खेळले गेले, ईशांत किनी पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग नैनेश किनी सध्या तरी या वेळेला आपण पाहिलं तर 3 विकेट्स त्याच्या नावावर. 5 षटकांचा खेळ अखेरीस 57ला 7. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई विराथन. मॅन ऑफ द सिरीज बायसिकल अल्पेशदादा भोईर यांच्या सौजन्याने आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि अल्पेशदादा भोईर असं व्यक्तिमत्व आहे की जे बोलतात ते करून दाखवतात, ही त्यांची खासियत राहिली. गेली कित्येक वर्ष मी त्यांना पाहिलंय. आमदार चषक हे टायटल गाजलं आणि यापुढे गाजत राहील यात मात्र शंका नाही आहे. सध्या ते थोडेसे मात्र क्रिकेटपासून दूर नाही आहेत, परंतु ते आता सध्या गेम प्लॅनिंग करतायत की आता पुढे आपण काय करायचं. येणाऱ्या कालावधीमध्ये तो चषक पुन्हा एकदा उभा राहील आणि ऑल इंडिया ओपनचे प्लेयर सुद्धा अल्पेशदादा भोईर यांच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसतील. जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. आणि पी टी पाटील सर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जवळजवळ 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल आणि त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. हे सुद्धा अल्पेशदादा भोईर यांच्याच सहकार्याने पाहायला मिळतं. इथून आपण पाहिलं तर ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं. शैलेश नेवल बाद झाला, अनिकेत बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहताय थोडीशी सुरळीतपणे धावसंख्या येत नव्हती, परंतु आता सध्या 57 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफ साईडला एक नंतर मेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 58, 58. शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत. राजमात्रे आणि शुभम गरत आम्हाला दर्शवत आहेत. आणि सध्या जर आपण पाहिलं तर ह्या वेळेला 58ला 7. माझी क्रिकेटपट्टू खूप काही काळ गाजवला आदरणीय गणपतजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. निरंजन पाटील आणि कल्पित पाटील जे पिताश्री आहेत, त्यांचा वाढदिवस आणि ओपनिंग प्लेअर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळायची आणि त्यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये स्पेशली मेजवानी दिली ती स्वादिष्ट जेवणाची. वाईट जरूर हाताळला गेलाय, परंतु मध्ये गोलंदाज आल्यामुळे काही पंचांना स्पष्टपणे दिसलं नाही आणि त्यामुळे पंचांनी सांगितलं अंपायर्स कॉल. या आपण चेक करूया.
सध्या आपण पाहिलं तर DBN लाईव्हला आहोत. जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 59 या अंपायर्स एकाला यावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण लाईनच्या आतून बॉल डिलिव्हर्ड झाला आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड लाईनच्या आतून बॉल होता. सध्या तरी आपण पाहिलं तर 58ला 7, 58 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल होता. एक नंतर मेल जीत पाटील सध्या बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. जगदीजी पाटील यांचं सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये आगमन, त्यांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 59, 59ला 7, 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. एक नंतर मेल विशाल पुढे सरसावेल. चांगली फेकी दुसऱ्या धावेसाठी पलटले होते. बॅट ग्राउंडिंग झाले का आमिर कारई यांनी लगेच सांगितलं आम्हाला जोखीम पत्करायची नाहीये, कारण 2 कॅमेरा आहेत. 2 कॅमेरे उत्कृष्टरित्या मात्र कॅमेरा वर्क करतायत. तर इथे मात्र भीती कशाला या आपण चेक करूया. समान न्याय जरूर मिळण्यासाठी इथे थर्ड अंपायर रेफर केले गेले. इथून आपण पाहिलं तर बॉलने उसळी घेतली होती शेवटच्या मोमेंटला नैनेश किनीने, मात्र ह्या वेळेला जरूर परंतु इथून आपण पाहिलं तर डेफिनेटली ऑलमोस्ट त्या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग झाली आणि त्यामुळे या 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि हाईट फॅक्टर चेक करायचं आहे नो बॉलसाठी. चला या आपण यायचंय. या आपण अंपायर्स यस प्लीज शैलेश थोडंसं आपण शैलेश डगआउटच्या दिशेने जायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 रन्स कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 61ला 7 सध्या आपण पाहतायत. शेवटचा बॉल आहे निशांत आणि अभिषेकने स्वतःला डावाला सावरले. 6 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 12 रन्स आलेत. 4 बॉलमध्ये 4 निशांतच्या बॅटमधून आलेत. ओमसाई विराथन टीम स्ट्रगल करत असताना 61ला 7. आता शेवटचा बॉल कशा पद्धतीने असेल याकडे लक्ष असणार आहे. कंप्लीट आहे. रन्स नॉट आउट आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या स्पर्धेच्या माध्यमातून कामनीश दादा राऊत त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत आणि त्यांचा सुद्धा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अगदी काहीच वेळामध्ये ते या ठिकाणी उपस्थित राहतील. चांगला बॉल होता. राईज केला होता. या बॉलला सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये आणि ते मेल विकेट डॉट बॉल. 61ला 8 आणि 62 धावांचं 62 धावांचं लक्ष्य ओमसाई विराथन टीमने समोर ठेवलंय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या टीम समोर. तर नाण्याची एक बाजू आपण पडताळली, आता नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. आणि सध्या आपण पाहिलं तर क्रॉस बॉक्स, त्यानंतर डोंगरावरती बसलेले काही प्रेक्षक वर्ग, डोंगराच्या बरोबर कडा कपाऱ्यात बसलेलं हे मैदान, खजुराचं झाड आणि काय सुंदर दिसतं. असं वाटतं की स्क्रीनशॉट घ्यावं आणि वॉलपेपरला मात्र लगेच ठेवावं. या आहेत कामनीश दादा राऊत, आमचे आधारस्तंभ माननीय श्री बंटीदादा म्हात्रे. नेहमीच सफाळी विभागात त्यांचं खूप चांगलं काम पाहायला मिळतं. हिंदूशी कुणालदादा पाटील, जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. जीवदानी स्पोर्ट्स संजयजी पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद ज्यांनी शुभेच्छा दिलेत. या स्पर्धेला आस्वाद मसाले, द ब्लेंड ऑफ परफेक्शन आमचे प्रोडक्ट हे आपण पाहतायत.
त्यानंतर श्री साई कृपा जनरेटर, दिनेशजी भोईर, किशोरजी भोईर, प्रदीपजी भोईर, विराथन बुद्रुक डोंगरीपाडा, सुनीता आरी वर्क प्रोफेशनल आरी वर्क आपण पाहू शकतायत. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी, राहुल दादा प्रकाश पाटील नगरसेवक पालघर यांचं सुद्धा शुभेच्छा. आणि श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी चषक आपण पाहतायत. सफाळे धमाका आणि टॉस का बॉस ही मात्र श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीची टीम आणि दत्तात्रय पाटील साहेब त्यामध्ये मत पाहायला मिळत आहेत. सदानंद दादा पाटील नगरसेवक वसई विराज शहर महानगरपालिका, ध्रुव कलेक्शन मेन्स वेअर बस डेपो समोर सफाळे वेस्ट, स्वर्णे एंटरप्राइजेस बॅटरी सेल्स अँड सर्व्हिस, दीपेश पाटील मांडे, साई श्रद्धा एंटरप्राइजेस बिल्डिंग मटेरियल सप्लायर, दीपेश भोईर, महेश भोईर यांचं मनपूर्वक धन्यवाद. म्हात्रे चायनीज आणि भुजिंग सेंटर यांनी सुद्धा शुभेच्छा दिले. तूही निरंकार ही टॅग लाईन पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहिलं तर सिटी इव्हेंट्स कार्य तुमचे सहकारी आमचे, प्रथम हायड्रोलिक्स आपण पाहतायत राहुल गावड आणि प्रथमेश गावड यांचा सुद्धा धन्यवाद आहे. या सर्वांचा धन्यवाद. आणि सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि 62 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन या आपण घेऊन येणार आहोत. हार्दिक किनी यांना विनंती करेन आपण मायक्रोफोनवर यावं. धन्यवाद. तर या ओंकार शेट्टे ओमी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. जसं शिवनेरीला सुद्धा आपण आवाज त्यांचा ऐकतो आणि याच मैदानात पुन्हा एकदा त्यांचा आवाज या आपण ऐकूया. थँक्यू सो मच प्रमोददादा शेडगे सरांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकदा या स्पर्धेच्या पुरस्कर्त्यांकडे नजर टाकूयात. श्रीकृष्ण चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक आपल्या भेटीसाठी आला. आदरणीय डॉक्टर अरुण घरत विराथन बुद्रुक त्यांच्या वतीनं 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं. त्रिशा फफूल यांच्या वतीनं तब्बल देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी आर्थिक सहकार्याला त्यांचा देखील आभार. त्यासोबतीनं त्रिश विनोद पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्याला त्यांचा आभार. महेश भोईर भाऊजी यांच्या वतीनं 1000 रुपयाचं सहकार्याला त्या सगळ्यांचं विशेष आभार. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक आज अतिशय महत्त्वाचा दिवस. क्वालिफाईड टीम्स मैदानावरती खेळत आहेत. सुपर 3 मध्ये एक संघ आपल्या सोबत आहे. आता यातून जिंकणारी टीम देखील पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 3 साठी आदित्य आणि अनिकेत ही सलामीची जोडी मैदानावरती उतरली आहे. टार्गेट चेस करायचं 62 बॅटच्या समोर होता. बॉल बॅक ड्राईव्ह समोर मिडॉन उपस्थित आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर झालंय आणि त्या दरम्यान येतो डॉट बॉल. मागचा सामना 112 बनले आणि त्याचं प्रत्युत्तर देताना हार्दिकच्या बॅटमधनं आलेलं एक अर्धशतक देखील पाहायला मिळालं. एकाच मॅचमध्ये 2 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय आपले आधारस्तंभ शशिकांत दादा घरत यांचं शुभागमन झालं. वेलकम दादा. चाफेवाडी चषकामध्ये श्रीकृष्ण मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन डाव सुरू झाला. टीम इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. ओमसाई विराथन आणि त्यांना फाईट करते चामुंडा स्पोर्ट्स विराथन. आज फक्त विराथनचा दबदबा चाफेवाडी चषकामध्ये. इनफिल्डच्या वर्ण खेळत लॉंग ऑफला फिल्डर समोर डीपमध्ये. कारण सुपर 3 मध्ये नयन केणी, रितेश केणी, बबलूचा संघ, मंगलमूर्ती विराथन देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याआधी देखील तुम्ही पाहिलं ओमसाई विराथननं खूप चांगलं क्रिकेट दाखवलं चाफेवाडीच्या विरुद्ध. तो सामना जिंकून हा संघ सुपर 6 मध्ये इंटर झाला. सुपर 5 मध्ये इंटर झाला. बॉल होता यार. फुल टॉस होता. फायदा उचललाय. जरूर गॅप शोधलाय आणि बॉल बीट करून चालला तिकडे डीप मिड विकेटच्या फिल्डरला. शेवटपर्यंत प्रयत्न त्याचे फाट राहिले बट फायनली बॉल आता चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील या ठिकाणी धावा 4. चेस करताना
हा पहिलाच चौकार आलाय अनिकेतच्या विरुद्ध आदित्य किनीच्या बॅटमधनं. नेक्स्ट मॅच ओम 11 जलसार आणि त्यांना फाईट करेल टीम गावदेवी वैतीपाडा. हे षटक संपण्याआधी नक्कीच आम्ही तुम्हाला टॉससाठी बोलवतोय. 2 ओव्हरच्या ब्रेकमध्ये आपण टॉस करत आहोत जलसार आणि त्यांच्या विरुद्ध वैतीपाडा या दोन संघांच्या दरम्यान. ब्युटिफुल मॅनेजमेंट आहे. सुपर 5 साठी एक रिझर्व डे आणि त्यामध्ये सगळ्या 6 ओव्हरच्या मॅचेस अफलातून आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हटलं जातं ना, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी विराथनचं आयोजन नेहमीच असतं ते म्हणजेच आपल्या गावाच्या नावाच्या सन्मानासाठी. आणि चाफेवाडी या नावाला शोभेल इतकं सुंदर आयोजन तुम्हाला आज पाहायला मिळतं. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडीच्या माध्यमातून एकजुटीनं दिवस रात्र एक करत एक स्वप्न पाहिलं जातं श्रीकृष्ण चाफेवाडी चषकाचं आणि ते स्वप्न आज सत्यामध्ये साकारलंय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये मडविकेटला बॉलवरती येऊन थ्रो केला जाईल. त्याच दरम्यान एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीनं षटक मैदानावरती पहिलं संपेल का हा क्वेश्चन मार्क आहे, कारण अंपायर्सनं हा निर्णय पाठवला DRS टेक्निकल टीमकडे. अंपायर्स कॉल आहे का? येस, काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि हा फेअर बॉल जो डीप होतोय आणि निर्धाव चेंडूची होईल या ठिकाणी समाप्ती. षटक संपेल मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 7 धावा. 6 षटकांची मॅच. रिक्वायर रन रेट आता पुढे गेलाय कारण आता 11 वरती पोहोचलाय. 6 ओव्हर 62. सुरुवातीला थोडं सोपं वाटत होतं. आता येणारे बॉल शिल्लक 30 आणि धावा बनवायच्या मैदानावरती 55. त्यामुळे मजा आला मॅचला. एखादं चांगलं षटक आलं ना तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. तीस बॉल 55 धावेची गरज आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती आपण आहात. विराथन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुकचं आणि तिकडे रंगते चाफेवाडी चषक. टप्पा पडला वाईट यॉर्कर आणि बरोबर पडल्यानंतर आतमध्ये देखील आला. खूप चांगली सुरुवात केली आहे या ठिकाणी आपला स्पलला गोलंदाज अभिषेक ना. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. परफेक्ट वाईट यॉर्कर आणि तिथनं हलकासा बॉल आत देखील आणला. फारसं कमी बॉल असत वाईट यॉर्करवरनं ज्यांचा ऑफ कटर आतमध्ये येतो. आता शफल झाले होते. विकेट मिळेल हो. बॅटला स्पर्श झालाय. त्यानंतर यष्टीरक्षकानं हर्ष केलाय आणि आली विकेट. 62 धावेचं लक्ष आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती चामुंडा स्पोर्ट्स समोर मोठं बनवताना ओमसाई विराथन. आदित्य केनी परतलाय. रन बॉल 5 चेंडू 5 आणि धक्का हा मैदानावरती लागला पहिला चामुंडा स्पोर्ट्स विराथनला. दादे मला नावरो केले हे रे, दादे मला नावरो केले हे रे. कडसोला पोरे तुला नावरो केले, कडसोला पोरे तुला नावरो केले, दादे मला नावरो केले. जर गोलंदाजांना ठिकाणी हॅट्रिक घेतली तर खार्डीचे समाजसेवक अंकुशजी भोईर यांच्या वतीनं 500चं कॅश प्राईज या ठिकाणी दिला जाईल. खूप चांगला स्पेल राहिला सुरुवातीला आणि आता अभिषेक ते सातत्य टिकवून ठेवतोय. आज एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. या सफाईचा वंडर बॉय प्रणय पाटीलच्या माध्यमातून एकाकी झुंज विथ द बॅट देखील त्यांना दिली. अक्षय पाटीलच्या बॅटमधनं शेवटी असं वाटलं की रन्स येतील. आता 12-26चं समीकरण. त्यानंतर मॅच खूप दूर गेली आणि ऑल आउट जवळजवळ संघ होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि तो ओमसाई विराथन आता आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवतोय. इथे यॉर्कर होता, त्याला खोदून काढला. यॉर्करला ड्राईव्ह केला समोर. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. आला 4. ग्रेट शॉट, ग्रेट शॉट. कम ऑन डीजे.
धावफलक 4 ने पुढे जाल. 11 धावा धावफलकावरती. रिक्वायर रन 11.77. कारण पहिल्या षटकामध्ये देखील धावा फक्त आले 7. इथे देखील आतापर्यंत आले 4. खूप चांगला बॉलिंग स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेकच्या माध्यमातून ओमसाई विराथनसाठी. बॅटच्या समोर फटका फर्स्ट लाईन लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. टिपला एक अतिशय सुंदर असा झेल. संपलाय फलंदाज जीत पाटीलचा खेळ आणि धक्का लागलाय चामुंडा स्पोर्ट्स विराथनला. नंबर 2 62 रनचे. सुरुवातीला असं वाटलं की एका हाती बनेल, पण आता जी फाईट बॅक मैदानावरती बॉलिंग युनिट करतीये ते लाजवाब. आणि आता रंगात आली ही मॅच. फलंदाज बाद. आमची दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी. हाय शिमगा 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा. उचल आपल्या दाराशी हाय शिमगा हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. आपली संस्कृती आपली परंपरा म्हटलं की शिमगा एक असा सण आहे जिकडे सगळे खरं तर भेदभाव बाजूला ठेवून आपण आनंद तब्बल 15 दिवस साजरा करत असतो. अलीकडच्या काळात आता शिमग्याचे दिवस देखील हळूहळू कमी होत चाललेत. मॉडर्न डे कल्चर सध्या आपण जास्त फॉलो करतो, मात्र आपली परंपरा आपली संस्कृती जपणं हे आपलं काम आहे. होळीचा अगदी अतिशय सुंदर असा दिवस. होलिकेचं दहन आणि त्यानंतर खूप मोठा त्यामागचा इतिहास ते देखील समजून घेणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आपली परंपरा आपली संस्कृती आपले सण त्याचे वारसदार आपण आहोत आणि ते जपणं आपलं कर्तव्य आहे. षटकं संपलीत मैदानावरती 2. पहिल्या षटकात 7. दुसऱ्या षटकात अभिषेकनं खर्च केले 4 विकेट्स काढले. या ठिकाणी त्यांना 2 आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11 धावा धाव फलकावरती. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊया आणि पुन्हा परतो या मॅचमध्ये. ये देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. ये देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदते मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते. ये देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. 11 लॉस ऑफ 2. 11ला 2 बाद. षटक सुरू झालं मैदानावरती नंबर 3. कारण रन रेट 5.50 वरती आहे. ओमसाई विराथनचं पारडं भारी झालंय कारण समीकडे येणारे 24 बॉल 51 पाहिजे. आता देखील फटका फर्स्टला बॉलिंग ट्रॅक वरती आला. निकेत लॉंग ऑनला फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक आली विकेट. सेकंड स्पेलचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अनिकेतच्या खात्यात ऍड झाली आहे विकेट. अनिकेत आणि त्या सोबतीनं आपण पाहताय जी सध्या बॉलिंग करती आहे ओमसाई विराथन. एकदम ओके मध्ये चाललंय सगळं. फलंदाज बाद. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणीन. जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. अरे राजा रे जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजला आणशील. आता तू लाडी गोडीनं फिरवशील. थँक्यू डीजे. 11ला 3 बाद. आता सामना रंगलाय आणि रंगलाच पाहिजे. चाफेवाडी चषक त्यासाठीच तर ओळखलं जातं. नेल बॅटिंग फिनिश मॅच तुम्हाला पाहायला मिळतात. टप्पा खूप बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. नितेश कदम सर तिकडे स्क्वेअर लेगला त्यांना साथ देतात अंपायरच्या भूमिकेत. अमीर कराई सर अतिशय सुंदर अंपायरिंग. या दोन्ही मॅच ऑफिशियल अंपायरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हाला डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसरा वाईट. त्यानंतर पुन्हा डॉट बॉल. आपलं सातत्य आपल्या स्ट्रेंथवरती काम करताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. अनिकेत बॅट्समनला गरज आता पार्टनरशिपची. नैनेश आणि विशाल दोन्ही नवीन बॅट्समन भागीदारी होणं आता खूप
टीमची टोटल धावफलकावरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर जाऊन पोहोचली आहे 14 धावा धावफलकावर, 14 ऑन बोर्ड. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल, आम्ही उडवली दांडी अन केला. कॅच ड्रॉप झाली आहे. त्यानंतर मैदानावरती पत्ता गुलत करायला फलंदाज नयनेश तयार आहे. आता लढतोय नयनेश. एक चौकार आला त्याच्या बॅटमधनं ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर होता, आता देखील लिडिंग एज, मागे फ्लाइंग स्लीप, टिपलाय झेल. अनिकेतच्या खात्यात विकेट नंबर 2 आणि धक्का लागलाय चामुंडा स्पोर्ट्स विराथनला. 18 या आकड्यावरती नंबर 4, 18 लॉस ऑफ 4, 18 ला 4 बाद. टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन पाठलाग करतीये 62 धावसंख्येचा. जमलीत आज सारी पोर क्रिकेटच्या या ग्राउंडवर, क्रिकेटच्या या ग्राउंडवर, क्रिकेटच्या या ग्राउंडवर. कुठची चौकार आणि षटकार, खेळाडू हायलाई डेंजर, खेळाडू हायलाई डेंजर, खेळाडू हायलाई डेंजर. श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल, श्रीकृष्ण चाफेवाडी संघाचं नाव ठरलंय सक्सेसफुल. सफाळ शहर चाफेवाडी चषक हायलाई पॉवरफुल. सफाळ शहरात चाफेवाडी चषक हायले पॉवरफुल. फक्त चाफेवाडी चषक नाही, चाफेवाडीचा संघ देखील पॉवर पॅक. आज का बॅटिंग केली प्रणयनं, एकट्यानं 7 मारले. त्याला जर 7 मिळाली असती मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळा असता. आणि त्याच्यासाठी डेफिनेटली जे तुला सकाळी बोललो तेच 18 ला 4 बाद. आणि टार्गेट 62चं आता समीकरण थोडंसं लांब चाललं. एकच तुमच्या मॅचमध्ये एक प्लेअर हॅट्रिक काढत असेल, 7 षटकार एकटा मारत असेल तर रनचेस व्हायला पाहिजे होतं. मग बंटी, अक्षयला स्ट्राईक पॉवर प्लेमध्ये फार कमी मिळाली, त्यामुळे विकेट थोडा लवकर गेला. जर तुमचा पॉवर प्ले बॅट्समन शेवटची ओव्हर खेळत असेल तर कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकतं, याचा विचार करायला हवा होता तिकडे टीम चाफेवाडीनं. आणि त्यामुळेच मॅचचा रिझल्ट खूप लांब गेला. एक सिंगल ॲड झाली आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाल. षटकं संपली, 3 ड्रिंक ब्रेक होतोय मैदानावरती. धावा झाले 19, 62चा पाठलाग करायचा आहे. आणि समीकरण अजूनही मैदानावरती उरलंय. येणारे 18 चेंडू आणि 43 धावेची गरज आहे. 18 बॉल 43 धावा. सामना कोण जिंकेल त्याचं उत्तर अजूनही एका बंद लिफाफामध्ये बाकी आहे. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र DBN लाईव्ह सोबत. चाफेवाडी चषक, सफाई शहरातील मानाचा सन्मानाचं हा चाफेवाडीकरांचा क्रीडा सोहळा. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू चाफेवाडी चषकाकडे. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला, दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खर खर, सार सांगतोय मी खर खर. आज सफाळे शहरानं चाफेवाडी चषक भरलाय 1 नंबर. आज सफाळे शहरानं चाफेवाडी चषक भरलाय 1 नंबर. षटकं संपली आहेत मैदानावरती 3. तर तब्बल 5,000 रुपयाचं एक आर्थिक डोनेशन या मंडळासाठी आलंय. खरं तर हे 5,000 रुपयाचं डोनेशन प्रत्येक वर्षी येतं. एकही वर्षी कोणती अनाउन्समेंट गाजावाजा न करता खरं तर हे सहकार्य केलं जातं. मनापासून चाफेवाडीकरांच्या सुखादुःखात जे नाव सोबत असतं त्या नावाला नक्कीच आपण देऊया. त्या ठिकाणी क्रिकेटचा सलाम, धन्यवाद, आपलं मनपूर्वक आभार. आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून दरवर्षी येतं, मात्र कोणतीही अनाउन्समेंट कधीही केली जात नाही. त्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार या ठिकाणी आपण व्यक्त करूयात. 18 चेंडू 43 आता सामना बनलाय. जिकडे 80-100 मैदानावरती सहज बनतात तिकडे 62चं लक्ष मोठं झालंय.
किताबों में कभी धूल लग जाने से कहानी खत्म नहीं हो जाती, बल्कि उसकी कहानी पढ़ने का दिलचस्प और बढ़ जाता है. पिंकेश पाटील जो एक मॅन ऑफ द मॅचचा प्लेअर होता, त्याला आपण सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूयात. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 19 लॉस ऑफ 4, 19ला 4 बाद. आणि टॉस साठी देखील रेडी राहायचे दोन्ही टीम. पुढचा सामना गावदेवी वैतीपाडा आणि त्यांना फाईट करणारी टीम ओम 11 जलसार. बॉल तयार आहे अभिषेक. कॅप्टन खूप चांगली या ठिकाणी रणनीती वापरतोय. आधी त्यानं कंटिन्यू केला अनिकेतला, आता अभिषेकला, ज्या अभिषेकनं सेकंड ओव्हरमध्ये फक्त 4 रन दिले होते. आणि मागचा जो निशांना झेल पकडला त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पीटर फायटर यांच्या वतीनं 20 लॉस ऑफ 4, 20ला 4 बाद. अजून 42 पाहिजे. 15 चेंडू 42 धावेची गरज. अजून एकाला डॉट बॉल. क्या बॉलिंग करतोय मैदानावरती संघ ओमसाई विराथन. खूप सुंदर बॉलिंग केली आहे, खूप सुंदर बॉलिंग केली आहे. ज्या गोलंदाजाला मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार लागले होते ना अगदी आधीच्या सामन्यात, आता तोच गोलंदाज पुन्हा एकदा सांगतोय पिछली कहानी में वक्त बुरा था, गेंदबाजी नाही. आणि क्रिकेट आहे, ज्याची वेळ त्याचा चांगला खेळ. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा रन. क्रिकेटच्या पटलावरती आहे ना जिद्द, चिकाटी, शौर्य, पराक्रम खूप महत्वाचं आहे. मागचा तुमचा डाव 50 तुम्ही बनवलेत, मागच्या मॅचमध्ये तुम्ही हॅट्रिक काढले, डझंट नॉट मॅटर. पुढचा डाव तुम्हाला शून्यातूनच सुरू करायचा आहे. आणि आता ते साम्राज्य बनवतीये टीम ओमसाई विराथन. अजून एक सुंदर बॉल आहे. लोवा फुल टॉस होता अगदी अवे फ्रॉम द बॉडी. लॉंग ऑफला खेळले तो पण एक सिंगल मिळती आहे. आणि खूप स्लो स्ट्राईक रेट आहे. बॅटिंगमध्ये जर तुम्ही पाहिलं कल्पेश 4 चेंडू 2 धावा. विशाल खेळतोय 3 बॉलमध्ये 1 रन त्याच्या बॅटमधून आली आहे. आणि धावफलक 22 वरती पोहोचलंय. आणि 62चं लक्ष समोर असताना अजून 40 धावेची गरज आहे. रिक्वायर रनरेटांना इथनं जवळजवळ आता 17-18ला जायला तयार आहे. जिकडे करंट रन रेट 6 पेक्षा खाली आहे. अजून एक विकेट मिळू शकते. व्हॉट अ ग्रेट कॅच. बॉल अँड कॉट. अभिषेकने घेतली आहे विकेट आणि त्याच्या खात्यात ऍड झाली आहे नंबर 3. डाव संपलाय 4 षटकांचा. लेस दॅन रन बॉल टीम. रन झाले फक्त 22 आणि समीकरण उरलंय येणारे 12 बॉल आणि धावा करायच्या मैदानावरती 40. टॉस टाइम. आपण बोलूयात नाणेफेकीकडे. इट्स ओव्हर टू यू. टॉस बॉक्स आणि त्या ठिकाणी जोडलं जातील हार्दिक जिकेणी. वरिष्ठाची हाय आम्हाला साथ, शिरावरी हाय त्यांचाच हात. क्रिकेटचा सामना आला रंगात, चापेवाडीच्या मैदानात. जल्लोष करते मैदानात. हॅलो सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. गावदेवी वैतीपाडा टीमचे कॅप्टन आणि ओम 11 जलसा टीमचे कॅप्टन. सर आपण टॉससाठी यायचं. आदरणीय शशिकांतजी गरज साहेबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभ टॉस या ठिकाणी केला जाईल. पिंकेश पाटील आपण देखील यायचं आहे. आपला जो सामनावीरचा पुरस्कार आहे तो आपण स्वीकारायचा आहे. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण टॉससाठी या. शशिकांतजी गरज साहेब या ठिकाणी आपण पाहतो एक सुंदर व्यक्तिमत्व आणि भरपूर मोठं सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे. टॉस टाईम या ठिकाणी आपण पाहतोय सर. टॉस या ठिकाणी करून घेणार आहोत महेंद्र दादा भोईर आणि दुसऱ्या बाजूला उमेश वैद्य यांना आपण पाहतोय, ज्यांच्या नावाने हा संघ खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ओम 11. आणि ते ओम या ठिकाणी आपण पाहतोय. टेल असा कॉल या ठिकाणी केला गेला आहे आणि हेड आला म्हणजे टॉस या ठिकाणी ओम 11 जलसा टीमने जिंकलाय. महेंद्र टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय काय असेल?
फील्ड फर्स्ट. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पिंकेश आपण या दोन्ही संघांना नक्कीच शुभेच्छा असतील. मी विनंती करतोय चंद्रकांतजी पाटील साहेबांना आपण या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. आदरणीय चंद्रकांतजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांतजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. मामा भाचा असं नक्कीच हे नातं आपल्याला पाहायला मिळते. पिंकेशजी पाटील आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं भाचा या ठिकाणी चांगला खेळला आहे, त्याच्यामुळे ते प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जाते मामांच्या माध्यमातून. वेल प्लेड पिंकेश. पुढच्या सामन्यासाठी देखील शुभेच्छा असतील. याच पद्धतीनं कामगिरी करत राहा. जाऊयात आपण समोरच्या कक्षामध्ये. ओटीव्ही कॉम्बॉक्स ओमकारजी शेट्टी सर, थँक्यू सो मच. सारे म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. सारी म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. आला वाकलंचा हा वागणा केतन मंत्रे लावतय आग. आला वाकलंचा हा वागणा. सुरुवातीला रन्स बनत नव्हते. 12 बॉल 40ची गरज. पाणी जसं नाकापर्यंत आलं आता पोहायला सुरुवात केली आहे टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन. लगातार मारले 2 षटकार आणि समीकरण उरले 9 चेंडू 26 धावा. आणि आदरणीय रवींद्र केणी यांच्या वतीनं मागचा जो अभिषेकनं विकेट काढला बॉल अँड कॉट आणि जो झेल घेतला त्यामध्ये त्याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे रवींद्र केणी यांच्या वतीनं अभिषेकला. आफ्टर फिनिश द मॅच पारितोषिक घेण्यासाठी आपण यायचं. 9 चेंडू आणि 26 धावाची गरज. एक मोठा फटका मॅचला मजाल. बॅटच्या समोर होता. सॉफ्टन खेळले. ड्राईव्ह केला हलक्या हातानं. बॉटमॅनचा अतिशय चांगला वापर. सिंगल कंप्लीट झाली आहे. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. आणि ओव्हर थ्रो देखील होतोय बट 2च मिळतील. धावफलक 2ने पुढे जात असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे. धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 38. 8 बॉल 24ची गरज. अज्जू भगत यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय. त्यांच्या माध्यमातून टीम श्रीकृष्ण चाफेवाडीला खरं तर बॅट स्पॉन्सर्स केली जात, तर त्यांचं देखील करूया या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि सध्या अक्षयकडे जी डबल एची बॅट आहे ती अज्जूचीच आहे. अज्जूची बॅट म्हणजे प्लेस केला तरी सिक्सर. चला हे अज्जू भगत आपलं स्वागत आहे. 8 बॉल 24. फुल टॉस तो लावलाय समोर. आलाय लॉंग ऑफला अडवलाय की षटकार त्याची चर्चा सुरूच आहे. आणि थोड्याच वेळात रिप्ले आपल्यापर्यंत पोहोचेल. वेट फॉर अंपायर डिसिजन. आणि अंपायरनं निर्णय पाठवला टेक्निकल टीमकडे. काही क्षणात ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल. हा बॉल हवेत आहे. कॅमेरामॅनच्या लेन्समध्ये कैद झालाय. फक्त जम्प कुठून घेतली आता ते पाहूयात. अगदी जिकडे अडवला तिकडे तर सफ. ज्यावेळी त्यांनी जम्प केलं दादा अलाउड नाही आहे. अपन प्लस डगआउट मध्ये जा. जो है अंपायर के साथ देखा जाएगा. फक्त ज्यावेळी त्यानं जम्प केला त्यावेळी तो बाउंड्रीच्या आतमध्ये होता की बाहेर. पहिला टच आता तो पाहिला जाल. जर टच बाउंड्रीच्या आतमध्ये तर अगदी आपण पाहताय इकडे अंपायरचा जो निर्णय येईल तो काही क्षणात आपल्या समोर क्लिअर असेल. काय समजणार आहे तुला? बस ना खाली, का टेन्शन घेतो? फक्त जम्प कुठनं केलं आपण ते पाहूयात. कारण नव्या नियमानुसार जर आधी बाउंड्रीला तुम्ही टच केलाय तर तो सिक्सर दिला जाईल. आणि जर तुमचा बाउंड्रीच्या आतमध्ये अगदी कुठेही अगदी आपण पाहिला संपर्क जर बाउंड्री रोफला झालेला नाही आहे आणि तुम्ही फ्लॅग करून बॉल स्टॉप करता तर बाउंड्री सेफ दिली जात आहे. तर फायनली या ठिकाणी डिसिजन आला. ज्यावेळी बाउंड्रीवरती त्यांना जम्प केला आधी ते बाहेर आले होते आणि हा सिक्सर ग्राह्य धरला झाला. आयोजन समिती त्या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांनी या ठिकाणी नजरेसमोर जे पाहिलं तो निर्णय आला. ज्यावेळी टच झाला त्यावेळी सेफ आहे. आता अकॉर्डिंग टू रूल्स अंपायरचा निर्णय आलाय तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आधी बाहेर आले तदनंतर त्यांनी जम्प केला त्यामुळे हा सिक्सर या ठिकाणी देण्यात येणार आहे. अडवला सेफ होता त्याने, मात्र आधी बाउंड्रीच्या बाहेर आले त्यामुळे हा सिक्सर या ठिकाणी दिला जाईल. आणि नव्या नियमानुसार खरं तर तो षटकार ग्राह्य धरला जाईल. आणि हा
सिक्सर ॲड झाला. अज्जू भगत यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. चॉकलेट बॉय अज्जू भगत यांचं आगमन झालं, ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये. कोण हा का? नाही, हा ठीक आहे. मला वाटलं तो चॉकलेट बॉय, आता तो डेअरी मिल्क वाटतोय. 7 मध्ये 18 पाहिजे. 44 लॉस ऑफ 5. 44ला 5 बाद. कुठे होता सामना? 12-40 आलाय कुठे? 7 मध्ये 18. आता समीकरण 7 बॉल आणि 17चं बाकी आहे. याच नाव क्रिकेट आहे. जिकडे अवघ्या 24 बॉल मध्ये 22 बनल्या होत्या, आता तिकडे काय घडलंय? मागच्या 5 बॉल मध्ये 23 आलेत आणि धावफलक 45ला 5 बाद. विशाल मैदानावरती नावाप्रमाणे एक मोठा डाव साकारतोय. ऑन साइडला आडवा बॅटने खेचलाय. गॅप मोठा आहे, रनचेस मोठं आहे आणि टार्गेट देखील मोठं आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. मोठा फटका आलाय चौकार. अगदी 12-40 पाहिजे होते, आले धावा 27 आणि समीकरण उरलंय येणारे 6 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. 6 बॉल 13 धावा. व्हॉट अ मॅच. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. जल्लोष करते मैदानाला चौकार आणि षटकाराला. गावलं काय बरोबर, सारं गावलं काय बरोबर. आज सफाले शहरानं चाकरवाडी चषक भरलाय 1 नंबर. आज सफाले शहरानं चाकरवाडी चषक भरलाय 1 नंबर. चला, वेळ जास्त जातो. वेळ आपल्यासाठी आज महत्वाचा आहे. सगळ्याच्या सगळ्या मॅचेस 6 ओव्हर कव्हर करताना आपण पाहिलं की तर विराटांचं एक विशेष कौतुक व्हायला हवं. मग शिवनेरी चषक असू दे, चाफेवाडी चषक असू दे, 6 ओव्हरचं क्रिकेट इकडे तुम्हाला पाहायला मिळतं. आणि आवर्जून क्रिकेट डेव्हलप कसं होईल, क्रिकेटला ग्लॅमर कसं येईल, त्यासाठी आवर्जून ही पूर्ण टीम रेडी असते. सध्या तुम्ही आयोजन पाहताय चाफेवाडी चषकाचं. प्रणय पाटील, अक्षय आणि त्यांच्या पूर्ण श्रीकृष्ण मंडल चाफेवाडीच्या माध्यमातून आदरणीय दत्तात्रय पाटील साहेबांचं या स्पर्धेसाठी तितकंच मोठं योगदान आहे. त्यांच्या सोबतीनं सगळे जे लेजंड्स आहेत, खरं तर जे सपोर्ट करत असतात श्रीकृष्ण मंडळाला, त्यांचं विशेष आभार. लवकरच याच मैदानावरती तुम्हाला एक बिगेस्ट धमाका पाहायला मिळेल. शिवनेरी चषक एक नव्या रूपात, नव्या अंदाजात, नव्या ढंगात येत आहे. 22 मार्च ते 28 मार्च डे नाईट फॉर्मॅट आणि तब्बल 2 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक यावर्षी शिवनेरी चषकामध्ये दिलं जाईल. त्या स्पर्धेचे वेध लागले सफाई नगरीला. यंदाच्या हंगामात तुम्हाला गोरसई, टेंबवली, संग्राम 11 नितळस, त्या सोबतीनं तुम्हाला टीम इन ॲक्शन कल्याण डोंबिवली विभागातनं पाहायला मिळेल. खंबालपाडा, त्यानंतर भिवंडीतून अतिश बांबरेचा शेलूमाता वर्ल्ड खेळताना दिसेल. सगळ्यात टॉपेस्ट टीम तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना या हंगामात पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवली आणि भिवंडी हाफच्या माध्यमातून एक तुम्हाला वसई, डहाणू, पालघरचा हाफ पाहायला मिळेल. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट पाहायला मिळेल. आणि सध्या खूप सुंदर आयोजन चाफेवाडीकर असतील, शिवनेरी चषक असतील, या 2 स्पर्धा ज्या सध्या मिळतात या विराथनला त्या लाजवाबात. 49 लॉस ऑफ 5. त्यानंतर अल्पेशदा भोईर यांचा आमदार चषक असेल, जे याच मैदानावरती तुम्ही पाहिलं, जिकडे ऑल इंडिया ओपनच्या माध्यमातून अनेक मोठे मोठे सेलिब्रिटी क्रिकेटर्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. कृष्णा लक्ष्मण सातपुते, कुरुडवाडीचा डॉन. आणि अर्थातच टेनिस बॉल क्रिकेट विश्वातना कृष्णा लक्ष्मण सातपुते कसा खेळाडू राहिला. आता जे टेनिस बॉल क्रिकेट प्लस तुम्हाला अगदी फ्लाईटनं प्रवास करताना दिसतात, अगदी जिथे जिथे जागा मिळेल, अगदी रेल्वेच्या कंपाऊंडरला सोबत चर्चा करून जिथे जिथे थोडीशी जागा मिळेल तिथे ट्रॅव्हल करत, खरं तर ज्यानं आपल्या क्रिकेटचं कारकीर्द सर्वाधिक मोठं ट्रॅव्हल ज्यानं केलं आणि जो टेनिस क्रिकेट विश्वातून संघर्षातून गॉड बनला, त्याचं नाव आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते. त्याच्या आयुष्याचा देखील एक वेगळा थर्रार, एक वेगळा प्रवास राहिला. आणि म्हटलं जातं ना, जोपर्यंत तुमचा फॉर्म आहे ना तोपर्यंत अगदी तुम्हाला क्रिकेटमध्ये डिमांड आहे. आणि त्याच कृष्णा लक्ष्मण सातपुतेला देखील एक सामना असा देखील झाला जिकडे त्याला अगदी टीममध्ये 12th मॅन म्हणून बसवण्यात येत होतं. त्यांना लगेचच तिकडे टीमला टाटा बाय बाय म्हणत समोरच्या टीममध्ये जाऊन ऑपोजिशन सोबत खेळला आणि अर्धशतक झळकावत त्यांच्या बॅटनं दाखवलं. कृष्णा लक्ष्मण सातपुते नाम का टायगर जिंदा. इकडे आली विकेट क्लीन बोल्ड. 4 बॉल 12ची गरज आणि आता फलंदाज झाले बाद. समीकरण उरले येणारे 3 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. तीन बॉल आणि 12. कुठे होता सामना? 6 मध्ये 13, त्याआधी होता अगदी 7 मध्ये 17, त्याआधी सामना आपण पाहिला होता अगदी 8 मध्ये 18 आणि त्याआधी 8 मध्ये 24, 12 मध्ये 40. क्षणात सगळं काही बदलतं ना, त्याचं नाव क्रिकेट आहे.
इकडे फुलटॉस बॉल होता तो मिस केलाय, त्याच्यावरती आली आहे क्लीन बॉलची विकेट आणि मॅच मैदानावरती बाकी आहे 3 बॉल 12. एक षटकार आला ना तर मॅचला मजा येईल. जसा काल शाहीन आफ्रिदीचा समाचार घेतला होता, श्रीलंकन टीमनं 6 मध्ये 29 ची गरज होती, मॅच आली होती 2 चेंडू 6 वरती, 3 षटकार 1 चौकार 1 वाईट बॉल. शाहीन आफ्रिदीनं जरूर टाकला बट फायनली मॅच पाकिस्ताननं जिंकली. तरी देखील सेलिब्रेट नाही करू शकले कारण पाकिस्तान सामना ज्या मार्जिनने जिंकायचा होता तो त्यांना जिंकता आला नाही आणि न्यूझीलंड क्वालिफाय होताना अगदी सुपर 4 मध्ये पाहायला मिळाली. ऑन साईडला बॉल आडव्या बॅटनं टर्न केलाय. एका बाजूला तुम्ही पाहता इंग्लंड न्यूझीलंड त्या सोबतीनं जर तुम्ही पाहिलं तर आजचा सामना अतिशय महत्वाचा भारतासाठी. अगदी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आणि जिंकणारी टीम चौथा संघ बनेल जो सुपर 4 मध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडू 10 धावेची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, 2 बॉल 10 रन. सुंदर आहे क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज. संघर्ष या मैदानावरती नाही तर मग कुठे पाहायला मिळणार. बॅटच्या समोर फटका फसलाय, समोर आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक, झाली आहे मिसफील्ड, नाही मागे आला बॅकअप. आयुष्यामध्ये बॅकअप आणि बॅकअप कुठे करायचं हे माहिती पाहिजे. इकडे रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे, रन्स कंप्लीट झाले, त्या ठिकाणी 2 थर्डचं ट्राय होतं, बॅट्समन झाले रनआउट आणि समीकरण मैदानावरती उरलाय 1 बॉल आणि 8 धावेची गरज आहे. जर हा चौकार आला असता तर ज्या खेळाडूंना ज्या क्षेत्ररक्षकांना तिकडे बॅकअप दिलं त्याचं विशेष कौतुक व्हायला हवं. चला टीम मीटिंग नको, लगेचच फिल्डिंग सेट करायची आहे टीम. ओमसाई विराथन 62 धावेचं लक्ष आणि विजयाच्या उंबरठ्यावरती टीम तुम्हाला पाहायला मिळते. ओमसाई विराथन चामुंडा स्पोर्ट्स समोर. आदरणीय नरेशजी घरत साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. प्रत्येक पाहुणा जो व्यासपीठावरती येतोय त्याचा सन्मान त्याचं स्वागत एक सोहळा म्हणून केला जातो. कारण आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, झाडाला शोभा असते फुला फळांची, मंचाला शोभा असते तुमच्यासारख्या लाडक्या मान्यवरांची आणि क्रीडा स्पर्धेला शोभा असते क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या त्या तमाम लाडक्या प्रेक्षक राजाची. आणि त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चाफेवाडी म्हटलं की आयोजनातला दर्जा, श्रीकृष्ण मंडल म्हटलं की आयोजनाला शिस्त आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक संघांचं स्वप्न असतं की आयुष्यामध्ये जिंकायचंय तर श्रीकृष्ण चाफेवाडी चषक आज त्याचं उत्तर संध्याकाळी तुम्हाला मिळेल. इथनं जिंकणारी टीम जॉईन करेल मंगलमूर्ती विराथनला सुपर 3 सोबत. 3 टीम येतील सुपर 3 मध्ये. 1 बॉल मध्ये पाहिजे आता धावा 8. एखादा चमत्कार होईल का? चमत्काराला नमस्कार क्रिकेटच्या पटलावरती केला जातो, तो या ठिकाणी घडेल का? अंतिम बॉल, बॉल तयार आहे, राऊंड विकेट, चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकलाय, जिंकलाय सामना तब्बल 7 धावेच्या फरकानं. 62 धावेचं टार्गेट डिफेंड करत ओमसाई विराथन अभिनंदन. आणि आली आहे सुपर 3 मध्ये टीम नंबर 2 ओमसाई विराथन, तुमचं स्वागत. आदरणीय राकेशजी घरत यांचं देखील शुभागमन झालं. रोशन घरत साहेबांचं शुभागमन झालं. रोशन दादा आपल्या या व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत आहे. संदीपजी किणी साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. दोस्तीच्या दुनियेतील एक राजमाणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि अक्षय प्रणय यांच्यावरती प्रचंड प्रेम सातत्यानं ते करत असतात, त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वेलकम, मोस्ट वेलकम. आणि आपण लगेचच वळूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिकडे दिला जाईल सामनावीराचा पुरस्कार आणि तो देतोय आपण अभिषेकला. 2 षटकं 7 धावा विकेट काढलेत, या ठिकाणी जन 3 अभिषेक ठरलेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. नरेशजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक टी शर्ट आहे. अभिषेकनं षटकं टाकली, 2 धावा खर्च केल्या, त्यांना 7 विकेट काढले मैदानावरती, त्यांना 3 अभिषेक बनलेत मॅन ऑफ द मॅच. चला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देतोय अभिषेकला आणि 100 रुपयाचा पारितोषिक आहे ते देखील काका आपल्याला द्यायचं आहे.